मकर राशीसाठी हा महिना एकदम शांत असणार आहे, परंतु आतून काहीतरी मोठं घडत आहे असं पण तुम्हाला वाटणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये असा एक टप्पा येणार आहे की तिथे तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तोच निर्णय तुमचे पुढील 6 महिने ठरवणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती असं काहीतरी सांगत आहे की तुम्हाला वाटेल की सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या मनाप्रमाणे घडत आहेत किंवा काही गोष्टी ह्या नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे घडतील, पण काही गोष्टी ह्या कम्प्लिटली तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकतात. शेवटी मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे की त्यामुळे तुमचं नशीब पूर्णपणे 360 डिग्री बदलणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहूयात की आर्थिकदृष्ट्या हा महिना नेमका कसा आहे. हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या धक्का आणि संधी दोघींचं मिश्रण घेऊन येत आहे. या महिन्यामध्ये अचानक खर्च वाढतील, विशेष करून कुटुंबासाठी खर्च करावे लागतील तुम्हाला आणि एखादा आर्थिक निर्णय हा तुमच्याकडून चुकीचा पण होऊ शकतो. पण हे सर्व घडत असतानाच एक नवीन इन्कम सोर्स पण तयार होईल आणि विशेष करून तुम्हाला तुमच्या मेहनतीतून पैसा पण मिळणार आहे. या महिन्यामध्ये विशेष करून जुने अडकलेले कोणते पैसे असतील ते तुम्हाला वापस मिळतील आणि विशेष करून तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे की कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत आणि इन्व्हेस्टमेंट करताना थोडंसं विचार करून आणि योग्य त्या ठिकाणी पैसे गुंतवा. महिन्याच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती ही बदलणार आहे किंवा सुधारणार आहे. व्यावसायिक वर्गासाठी हा महिना सुरुवात थोडीशी हळू किंवा सावकाश असणार आहे, परंतु शेवट हा तुमच्यासाठी खूप मोठा असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या कामामध्ये काही अडथळे येतील आणि क्लायंट पण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे उशीर करतील, परंतु तुम्हाला तुमच्या नवीन आयडिया कामाला येतील आणि मार्केटमध्ये तुमची ओळख जास्त वाढणार आहे आणि या सगळ्यांचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये होणार आहे. तुम्ही जर घरामधून एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात तर नक्कीच तो यशस्वी होणार आहे. सुरू करू शकता, कारण तशा संधी पण तुम्हाला मिळतील. पण विशेष करून जे कोणी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत आहेत तर त्यांच्यासाठी थोडंसं मुश्किल राहणार आहे. जपून व्यवसाय करा, जपून गोष्टी हाताळा. नोकरी करणाऱ्यांसाठी तुम्हाला या महिन्यामध्ये खूपच अलर्ट राहायचं आहे, कारण तुमच्या विरुद्ध तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन शिजणार आहे. तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. सोबतच पॉलिटिक्स होणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कितपत ओढतील हे आपल्याला पाहायचं आहे. विशेष करून प्रेशर वाढणार आहे, हरकत नाही, आणि बॉस पण तुमचं काम रेकग्नाइज करतील, परंतु तुमचे जे सहकारी मंडळी असतील ते कुठेतरी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रमोशनसाठी किंवा इन्क्रिमेंटसाठी प्रयत्न करत होतात ना, तर या महिन्यामध्ये नक्कीच त्या प्रकारे गोष्टी घडतील, पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत. 20 मे नंतर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. ती बातमी कोणती आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायची आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुमच्या प्रेमाची परीक्षा घेणारा हा महिना आहे, कारण तुम्हाला तिथेही मेहनत करावी लागणार आहे. तिथे पण पदोपदी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे, तुमच्या नात्याची परीक्षा घेतली जाणार आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरवर किती विश्वास ठेवता हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागणार आहे या महिन्यामध्ये. त्याच्यासाठी संवाद वाढवा, एकमेकांशी बोला, अजून बॉन्डिंग वाढवा, तरच नातं टिकणार आहे आणि हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा परीक्षेचा काळ आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त महिना आहे. महिन्याची सुरुवात तुमच्या मनाप्रमाणे जरी नसली तरी शेवट मात्र मनाप्रमाणे आहे, कारण नक्कीच विवाह जुळण्याचे योग दिसत आहेत. सुरुवातीला तुम्ही तुमच्या नातेवाईकांमधील कोणीतरी म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मग तिथे थोडंसं बोलणी वगैरे होतील, मग काही अडचणी पण येतील, पण त्या सगळ्यांवर मात तुम्हाला करायचं आहे. थोडंसं तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि मग नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे गोष्ट घडेल. महिला वर्गासाठी मात्र उत्साहाने भरलेला हा महिना आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर बघा, जे कोणी वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी घर आणि काम याच्या दोन्हीमध्ये बॅलन्स तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात. त्याच्यामुळं तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. दुसरं म्हणजे जे कोणी गृहिणी आहेत त्यांच्यासाठी पण घरामध्ये काम खूप वाढणार आहे, कारण घरामध्ये एखादं शुभ कार्य होणार आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे. सोबतच घरचे सगळे कुठेतरी मिळून पिकनिकला जाण्याचा किंवा एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा पण
विचार करतील, मग त्याची पण पूर्ण जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. मग सगळ्या गोष्टीने जर विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी खूपच बिझी शेड्यूल्ड असलेला असणार आहे. तर नक्कीच तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि नेमकं काय घडलेलं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना संमिश्र परिणाम असलेला आहे. सुरुवात थोडीशी तुमची डगमगीत डळमळणारी असणार आहे, परंतु शेवट मात्र तुमच्या मनाप्रमाणे नक्कीच होणार आहे. तुम्ही कोणत्या तरी परीक्षेची तयारी करत आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला 100% एकाग्रतेमध्ये अडथळे येतील, परंतु शेवटी तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल करून परीक्षा ती पार 100% करणार आहात. मनासारखे निकाल मिळतीलच असं सांगता येत नाही, पण तुम्ही जर जास्त मेहनत केली तर मनासारखे परिणाम पण मिळू शकतील. तर त्याच्यासाठी सोशल मीडियापासून दूर राहायचं आहे, मोबाईलपासून दूर राहायचं आहे, काय पॉलिटिक्स असतील तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी त्याच्यापासून पण दूर राहायचं आहे. तुम्हाला फक्त तुमचं ध्येय आणि तुमची परीक्षा याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मग गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्कीच घडतील. ज्येष्ठ नागरिक वर्गासाठी हा महिना स्वतःला एक्सप्लोअर करणारा आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? बरेच दिवसांपासून तुम्हाला काहीतरी करायचं होतं, नवीन काहीतरी, समाजाला उपयुक्त असं, समाजाला मदत करता येईल असं काहीतरी तुम्हाला नवीन सुरू करायचं होतं. मग त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न खूप होते, परंतु तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम्स येत होते, यश मिळत नव्हतं. तर आत्ता नक्कीच तुम्हाला ती गोष्ट किंवा ती यश मिळणार आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही कार्य करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सगळ्यात भक्कम तुमचा जो एक मदत असणार आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबाची मदत असणार आहे. मग त्यामुळे पण तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही जे काम करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला 100% यश पण मिळेल. आणि बिझी राहणार आहात त्याच्यामुळं तुमचं मन प्रसन्न असणार आहे. मन प्रसन्न असल्यामुळे तुम्ही स्वतः खूप प्रसन्न असणार आहात. हा महिना तुम्हाला एक रियालिटी चेक देणार आहे. कदाचित एखादं सत्य समोर येऊ शकतं किंवा तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा महिना तुम्हाला सर्वार्थाने फक्त आणि फक्त मजबूतच बनवणार आहे. आता तुमच्यासाठी काही शुभ तारखा मी सांगत आहे. 4, 8, 17, 22 आणि 26 या दिवशी तुम्ही कोणतंही नवीन कार्य करू शकतात. महत्त्वाचे डील तुम्ही साईन करू शकतात. कोणतंही शुभ कार्य तुम्ही करू शकतात. परंतु काही अशुभ तारखा पण आहेत. त्या दिवशी तुम्हाला शांत राहायचं आहे, कोणतंही काम करायचं नाही, जे रुटीन आहे ते चालू ठेवायचं आहे. त्या अशुभ तारखा आहेत 2, 10, 15 आणि 21. त्या दिवशी तुम्हाला शांत राहायचं आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा, जांभळा आणि काळा. शुभ दिशा आहे दक्षिण आणि पश्चिम दिशा. मकर राशीसाठी हा महिना तुमचं नशीब बदलण्याची तयारी करत आहे, परंतु तुम्ही बदल स्वीकाराल का त्याच गोष्टीमध्ये तुम्ही अडकून राहणार आहात? तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. जर तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकता. आणि कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे ती तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.